यात एक ब्रेकिंग बातमी समोर येते। मराठा समाजासाठीच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 26 कोटींच्या खर्चाच्या प्रसिद्धी आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। लोकसभेच्या निकालानंतर लगेचच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। दुष्काळात समाजाला पैसे दिले असते तर जास्त उपयोग झाला असता, अशी टीका मात्र सुप्रिया सुळे यांनी केली आहे। कालावधीमध्ये आम्ही मराठा समाजाच्या साठी भरपूर काही केलंय दाखवण्याचा तो सोंग आहे। म्हणजे योजना कमी आणि जाहिराती जास्त, खर्च कमी आणि जाहिरातीवरचा खर्च जास्त, हा एक बागुलबुवा ते सगळे मोदी सरकारकडून राज्य सरकार शिकले। ट्रेनिंग त्यांचीच आहे की काम कमी करा पण जाहिराती जास्त करा, तर ते तसंच प्रकार यामध्ये झालेला आहे। पण हे जुमलेबाज आहेतच ना सरकार, जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर। दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता। आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत, पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतला ना केंद्राच्या सरकारने।